नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण द लिमिटेशन ॲक्ट 1963 पाहत होतो. त्यामध्ये आपण सेक्शन 3पर्यंतचे सेक्शन्स पाहिले होते. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्या सेक्शन्सची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की पहा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 4 आणि सेक्शन 5 कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सेक्शन 4 काय सांगतो आहे ते आपण पाहूयात. सेक्शन 4 सांगतो, एक्सपायरी ऑफ द प्रिस्क्राईब पिरियड वेन द कोर्ट इज क्लोज. तुम्हाला लिमिटेशन कायद्याने दिलेला जो वेळ आहे, जो प्रिस्क्राईब पिरियड आहे, तो संपलेला आहे. आणि तो केव्हा संपलेला आहे? ज्या दिवशी कोर्टाला सुट्टी आहे किंवा कोर्ट बंद आहे. तर अशा वेळी काय करायचं? तर इथे सेक्शन 4 आपल्याला सांगतो की जेव्हा तुमचा प्रिस्क्राईब पिरियड संपतो आहे आणि त्याच दिवशी कोर्टाला सुट्टी आहे किंवा कोर्ट बंद आहे, तर अशा वेळी दुसऱ्या दिवशी किंवा ज्यावेळी कोर्टाची सुट्टी संपेल आणि कोर्ट रिओपन होईल, कोर्ट पुन्हा चालू होईल, त्या दिवशी तुमचा जो एक्सपायरी ऑफ द पिरियड आहे तो गृहीत धरण्यात येईल. म्हणजेच काय की जर तुमचा एक्सपायरी ऑफ द पिरियड जर सुट्टीच्या दिवशी किंवा कोर्ट बंद आहे अशा दिवशी संपत आला असेल, तर तो दिवस वगळता ज्या दिवशी कोर्ट रिओपन होतं किंवा कोर्ट पुन्हा चालू होतं, तो दिवस तुम्हाला दावा दाखल करणं किंवा ॲप्लिकेशन किंवा अपील करण्यासाठी मिळू शकतो. तर मित्रांनो, सेक्शन 5 काय सांगतो ते पाहूया. सेक्शन 5 सांगतो आहे की एक्सटेन्शन ऑफ द प्रिस्क्राईब पिरियड इन सर्टन केसेस. आता काही केसेसमध्ये तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकतं किंवा जेव्हा तुमचा प्रिस्क्राईब पिरियड संपलेला असेल. ओके, तर कुठे मिळू शकतं ते? तर आपण जेव्हा अपील करतो किंवा ॲप्लिकेशन करतो अशा केसेसमध्ये आपल्याला एक्सटेन्शन ऑफ द प्रिस्क्राईब पिरियड मिळू शकतं. तर ते केव्हा मिळू शकतं? जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादी अपील करणारे व्यक्ती किंवा ॲप्लिकेशन करणारा व्यक्ती कोर्टाला सफिशियंट कॉज देतो, सफिशियंट कारण देतो की त्याला उशीर का झालेला आहे, प्रिस्क्राईब पिरियड का उलटून गेला आहे त्याचा, असं त्यासाठी जो प्रॉपर असं कारण किंवा सफिशियंट कॉज किंवा सफिशियंट कारण आपण म्हणू शकतो त्याला देतो त्यावेळी. आणि कोर्टाला ते पटलं पाहिजे कारण की हा जो सेक्शन आहे तो डिस्क्रिशनरी पॉवर आहे कोर्टाची, मॅन्डेटरी नाही आहे. जसं सेक्शन 3 आपण बघितलं होतं, ते सेक्शन 3 मॅन्डेटरी होता, पण सेक्शन 5 जो आहे तो मॅन्डेटरी नाही आहे, कोर्टाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे. तो कोर्ट त्याचं जे कारण आहे ते विचारात घेऊ शकतं आणि त्याच्यावर त्याचा स्वतःचा निर्णय देऊ शकतं. त्यामुळे अशा काही केसेसमध्ये आपल्याला एक्सटेन्शन मिळू शकतं किंवा आपला जो डिले झालेला आहे अपील किंवा ॲप्लिकेशन दाखल करण्यासाठी तो आपल्याला कंडोन करून मिळू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 4 आणि सेक्शन 5 पाहिले. या कायद्याचे पुढील जे सेक्शन आहेत ते आपण उर्वरित पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या लॉच्या ॲस्पिरंट्ससोबत, ज्युडिशियल ॲस्पिरंट्ससोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.